जय गुरुदेव. छान वाटलं. ऐकू आलं ना सगळ्यांना? चला सांगा आता एक. आज गुरुदेव कहते हैं कि तुम ही स्वयं ही तृप्त हो। तुम दृश्य हो, दृष्टा में नहीं अटको। दृष्टा में नहीं आए हो। तुम ज्ञानी नहीं हो, तुम खुद ही तृप्ति और कला क्या तृप्ति दे सकेगा। मैं दुखी होकर वस्तु को कारण समझते हो। ज्ञानी को तृप्ति की क्या जरूरी है। सुख और दुख में अटकने से तृप्ति नहीं आती। लड़ना हो तो नई नई बातें लेकर लड़ो। तनाव बढ़ता जा रहा है, इसलिए थोड़ी थोड़ी देर विश्राम करो। रोज नई नई परिस्थितियों का सामना करना पड़ रहा है, इसलिए थोड़ा विश्राम करके तैयार हो जाओ। ऐसा गुरुदेव कहते हैं। और आगे कहते हैं कि स्वावलंबी हो जाओ। इस ज्ञान से स्वावलंबी हो जाओ, ऐसा अष्टावक्र कहते हैं। दृष्टापन में टिक जाओ, तुम खुद ही तृप्ति हो। एक वक्त ऐसा सवाल उनको गुरुजी को पूछता है कि गुरुजी, मैं बुरी आदत से ये हूँ, तो बुरी आदत छोड़ने के लिए तुम्हारी शपथ ले सकता हूँ क्या। तो गुरुदेव कहते हैं कि कोई बात नहीं, लेकिन मन में तीन बातें रखो। प्रेम, लोभ और भय। ये तीन आदत बुरी आदत से छुटकारा पाने के लिए ये तीन बातें अपने साथ में रखो। क्योंकि गुरु विवेक है, गुरु तत्व है। गुरु तत्व को मान लो। गुरु की परंपरा से देश टिका है, इसलिए गुरु को मान लो। और सवाल पूछता है दूसरा भक्त कि मैं द्विधा में हूँ, इसलिए छुटकारा पाने के लिए क्या कर सकता हूँ। तो गुरुदेव कहते हैं, इसलिए विश्राम करो। मैं अधिक सेवा करके समाज के लिए कैसा उपयोगी पड़ूं बनूं, यह सोचो। और द्विधा में मत रहो, विश्राम करो। ऐसा गुरुदेव कहते हैं। जय गुरुदेव। जय गुरुदेव. बोला अजून. गुरुजी सांगतात आपण स्वभावतच तृप्त आहोत आणि म्हणजे आपण तृप्तीच आहोत. सगळेच तृप्त आहोत असं गुरुजी म्हणतात. त्यामुळे दुःखाचं काही कारणच नाही. जेव्हा आपण दुःखी असतो तेव्हा त्याचं कारण शोधतो आणि दुसऱ्याला दोष देतो. त्याच्यामुळे मी दुःखी आहे असं ठरवतो. त्याच्यामुळे काही भांडणं वाढतात. भांडणामुळे तणाव निर्माण होते आणि तणावामुळे लहान लेकरामध्ये सुद्धा मानसिक आजार निर्माण होतात असे गुरुजी सांगतात. आणि त्यामुळे समाजाचं सुद्धा आरोग्य बिघडते असं गुरुजी सांगतात. त्यानंतर गुरुजी हेही सांगतात की ब्रह्मज्ञानामुळेच आत्मबल वाढते आणि त्यामुळे कोणत्याही परिस्थितीला आपण सामोरे जाण्यासाठी तयार राहतो. आत्मबल वाढल्यामुळे हे सांगितलं. आणि दृश्यामध्ये अडकण्यापेक्षा द्रष्टेपणामध्ये टिकून राहा हे सांगितलं गुरुजींनी. त्यानंतर गुरु गोविंद सिंगांचं एक उदाहरण दिले होते. त्यानंतर म्हणजे गुरु परंपरा हे आधीपासून चालत आलेली आहे आणि गुरु म्हणजे हे तत्व आहे. गुरु तत्व ते व्यक्ती नाही. आणि गुरु हे सगळेच असू शकतात जिथून आपल्याला ज्ञान मिळू शकते हे सांगितलं. जय गुरु. जय गुरुदेव. अजून सांगा.
कालचा काय संदर्भ होता? कालचा संदर्भ होता की सर विविधता से संसार सब भरा हुआ है. त्या ठिकाणी शरीराचं उदाहरण दिलेलं होतं. शरीराचे विविध अवयव असून देखील एक शरीर आहे. जसं अणु परमाणूचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं होतं. एक बिंदू में सिंधु समाया है, बिंदू में सिंधु समाया है असंही गुरुजींनी सांगितलं होतं. सारी समष्टी अणु से बनी है, यत पिंडे तत् ब्रह्मांडे मैं निरंजन हूँ, असं या ठिकाणी कालच्या विषयामध्ये सांगितलेलं होतं. जय गुरुदेव सर. जय गुरुदेव. कालचा संकल्प होता की योगी बना. जनकल्याण, आपली प्रत्येक कृती, आपले कर्म, आपली वाणी हे समाजाच्या कल्याणासाठी असली पाहिजे, याची आपण काळजी घेतली पाहिजे. असा संकल्प आपला असला पाहिजे. योगी बनव. यस. जर तुम्ही तृप्त नाहीये, तर तुम्ही ब्रह्मज्ञानी नाहीयेत. ब्रह्मज्ञानीचं लक्षण काय आहे? तो तृप्त असतो. म्हणून गुरुदेवांनी काय सांगितलं की आप सबका नाम क्या है? तृप्ती है. कारण तृप्ती हा आपला स्वभाव आहे. सुख दुःख हे काय आहे? तर मनातले आहेत. मनामुळं आपण सुखी दुःखी राहतो. आणि मग आपण सुख स्वाभाविक का नाही होत? जे आपल्या जीवनामध्ये घडलेल्या घटनांसाठी इतरांना कारणीभूत मानतात, ते जीवनात कधीही सुखी होऊ शकत नाही. कारण सगळ्या दुःखाचं मूळ कारण काय आहे? की आपण आपल्या जीवनामध्ये जे काही घडलेलं असेल त्याला आपण इतरांना दोषी मानतो. इतरांमुळे झालं असं म्हणतो आपण. आणि त्याचं छान उदाहरण काय दिलं की एक महिला, म्हणजे तिथे आश्रमामध्ये नियम काय सांगितला की दुःख, जो भी आपका दुख होगा यहाँ छोड़ के चले जाओ. तर ती महिला काय म्हणते, सासूच माझं दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, मी त्याला सोडून जाते इथे. मग त्यावेळेस गुरुदेव काय म्हणतात की मला सासूला पण विचारावं लागेल की तिच्या दुःखाचं कारण जर सून असेल तर ती पण इथे सोडून जाईल, है ना. म्हणजे काय आहे की आपण कारण शोधतो, कुणाला तरी कारण मानतो आपण, आणि मग हमेशा दुःखी राहतो. मग काय करायचं? तर शांत हो जाओ, विश्राम में रहो, आणि हे जाणून घ्या की तुम्हीच तृप्ती आहात. बाहेर तुम्हाला कुठेही तृप्ती मिळणार नाही, समाधान मिळणार नाही, पूर्णत्वाची जाणीव नाही होणार. ती केव्हा होईल? जेव्हा तुम्ही शांत व्हाल.
आणि हेच आत्मज्ञानी माणसाचं लक्षण आहे. आणि मग काय सांगतायत, अष्टावक्राचं सगळं निचोड काय आहे? आत्मज्ञान. मग आता आम्ही आत्मज्ञानी झालो, तुम्ही सांगताय शांत व्हा, विश्राम करा, है ना? आत्मज्ञानी म्हणजे काय सांगतो आपण? शांत व्हा, विश्राम करा, योग करा, साधना करा, सुदर्शन क्रिया करा, पद्म साधना करा. हे सगळं करा. मग आमचा काय फायदा आहे त्याच्यामध्ये? सगळं करा करा म्हणता, काय उपयोग? काय आमच्या जीवनासाठी काय उपयोग आहे त्याचा? तर मग काय सांगितलं की तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला तुम्ही धैर्यानं तोंड देऊ शकता, हा तुमचा फायदा आहे. परिस्थिती कशीही असेल तरी मन शांत राहील, हा फायदा आहे. आणि तुमच्यामुळं तुमच्या कुटुंबामध्ये, समाजामध्ये शांतता राहील, मैत्री भाव राहील, एकमेकाला मदत करण्याचा जो स्वभाव आहे आपला, तो सगळीकडे राहील. हा फायदा आहे, हे बेनिफिट आहे. आणि हे एवढ्याच पुरतं नाहीये, तर तुम्ही जेव्हा परलोकी जाल, त्या परलोकी सुद्धा हेच तुम्ही सोबत घेऊन जा. असं नाहीये की या जीवनापुरतच ते मर्यादित आहे, असं नाहीये. तर पुढे सुद्धा घेऊन जाल तुम्ही. एवढा मोठा बेनिफिट आहे त्याचा. मग त्यासाठी काय सांगितलं की योगी बनव. योगी बनव म्हणजे काय? इतरांच्या उपयोगी पडायचं. आपल्या मनामध्ये नेहमी हा विचार असला पाहिजे की मी दुसऱ्यांची मदत कशा पद्धतीनं करू शकेल, माझं काय होईल यापेक्षा मी इतरांना कशी मदत करू शकेल. आणि जेव्हा तुम्ही हे करायला लागाल, तेव्हा सर्व सुख सोयी तुमच्या सोबत राहतील. मागणी केल्यानं, भिकाऱ्यासारखं मागितल्यानं तुमच्यामध्ये ती तृप्ती येणार नाही, ते सुख कधीच मिळणार नाही. आता त्यासाठी काय करायचं? तर दृष्टा में टिक जाओ. आपलं मन काय करते? दृश्यामध्ये जे आहे तिथेच रमतंय. आणि मग तणाव सुरू होतो, राग सुरू होतो, दुःख येतंय. पण जेव्हा मन दृष्टामध्ये टिकतंय, त्यावेळेस काय होते? हे सगळं नष्ट होऊन जाते, हे सगळं नाहीसं होत. आहे की नाही? आणि पुन्हा हे जाणून घ्यायचं की तुम्ही कसे आहात. या क्षणी तुम्ही निर्दोष आहात, निरंजन आहात. तुमचं अस्तित्व कसं आहे? निरंजन आहे. नाही तर मग आपलं आपणच आपल्या कर्मानुसार आपणच स्वतःला दोषी मानायला लागतो, आश्रित मानायला लागतो. आणि मग दुःखाची कारण बनतात. म्हणून गुरुदेव काय म्हणतात? तुम निराश्रित हो ये जान लो.
निराश्रित आहोत याचा अर्थ कुणाची मदत घ्यायची नाही असा नाहीये. निराश्रिततेचा अर्थ काय आहे की सगळ्यांसोबत आणि सगळ्यांच्या शिवाय दोन्ही परिस्थितीमध्ये मी सारखाच आहे. जेव्हा स्वतःला आश्रित समजतो तेव्हा आपला अहंकार आपल्याला आश्रित बनवतो. आता निराश्रित कोण होतंय? एक तर जे जडतेमध्ये आहेत, आहे की नाही, निवळ पागल आहे, वेडा आहे, जडतेमध्ये आहे, तो पण निराश्रित असतो, त्याला कोणी विचारत नाही. आणि दुसरा कोण असतो? जो ज्ञानी आहे, तो जो ब्रह्मज्ञानी आहे तो निराश्रित असतो. आणि दोन्हीच्या मध्ये कोण आहे? मनुष्य आहे की नाही. आणि मग काय होते, आपली अटॅचमेंट बनत राहते. आणि मग काय म्हणतो आपण, ह्याच्याशिवाय मी जगू शकत नाही. आणि तेच आपल्या दुःखाचं कारण होत. आणि दृष्टामध्ये टिकायचं म्हणजे काय की आपल्या समोर जे जे काय दिसतंय, जे जे काय आपल्या समोर येतंय, जे काय परिस्थिती येते, जे काय माणसं येतात, जे काय वस्तू असतात, हे सगळ्या कशा आहेत? हे फक्त दृश्य आहे आपल्या समोर आलेलं, तो मी नाहीये. मी कोण आहे? तर ह्या सगळ्यांना बघणारा मी आहे, तो म्हणजे मी नाहीये. आणि ही जाणीव जेव्हा होईल, जेव्हा आपण दृष्टामध्ये असू, त्यावेळेस मग कोणी काय बोललं काय आपल्याला, कोणी काय म्हणलं का, कोणती वस्तू आपल्या समोर आली का नाही आली का, परिस्थिती कशीही असेल, काही असेल, तर काही फरक पडेल का? नाही पडणार फरक. त्याला म्हणायचं दृष्टापन, साक्षी भाव. समजा एखादी परिस्थिती आली, विपरीत परिस्थिती आली, तर त्या क्षणी आपल्या आतमध्ये काय झालं पाहिजे की ही परिस्थिती आहे, ही काय निघून जाणार आहे. किंवा एखादा माणूस आहे आपल्या समोर आला, त्याच्याशी आपली काही थोडीशी अटॅचमेंट झाली, तर शेवटी काय आहे, तो माणूस आहे ना, तो काही काळ राहील सोबत, काही काळानंतर नसेल. मग हे जेव्हा आपण जाणून घेतो, हे ज्ञान आपल्याला जेव्हा होतंय, तेव्हा काय होतंय की कुठल्याही व्यक्ती, कुठलीही परिस्थिती किंवा कुठलीही वस्तू आपल्या दुःखाचं कारण नाही बनत. आणि जेव्हा दुःखाचं कुठलंही कारण नाही, त्यावेळेस दुःख राहत नाही. आपण कसे होतो? सुखी राहतो. लक्षात आलं ना? हे खूप महत्वाचं आहे. आणि ही जाणीव जशी जशी आपली दृढ होत जाईल, तसे तसे आपण आत्मज्ञानामध्ये रममान होऊ. आपण आत्म्यामध्ये रममान होऊ. म्हणून मग आपला भाव शुद्ध होईल आणि आतून आपण तुटणार नाहीत, बिखरणार नाहीत.
नाही तर परिस्थितीमुळं त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची अंतर्गत जे बल आहे, आपलं इनर पॉवर आहे, ती पॉवर जर आपण घालवून बसलो तर आपण तुटून जातो. असे बरेचसे उदाहरण आहेत की नाही? आतून तुटून गेले, झालं, संपलं. मग स्पॉइल होऊन जातो. कारण जी काय परिस्थिती आलेली आहे आपल्या समोर, ती कायम नाहीये. आणि ती परिस्थिती म्हणजे मी नाहीये. माझ्या जीवनात ती परिस्थिती आहे, पण ती परिस्थिती म्हणजे मी आहे का? नाहीये. तर ही जाणीव आपल्याला होणं, आणि ती जाणीव आपण आपल्या प्रत्येक परिस्थितीच्या वेळेस, प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी, प्रत्येक आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणामध्ये जेव्हा आपण ती जाणीव आहे ती आपण इम्प्लिमेंट करतो, वापरत राहतो ती जाणीव, तेव्हा आपण कसे होतो? आत्मज्ञानी होतो. आत्मज्ञान म्हणजे काय? हेच आहे की नाही? आता एवढे सगळं समजून सुद्धा काही जणांच्या समस्या असतात, आहे की नाही? त्या समस्यांचं निराकरण कसं करायचं, त्या समस्या कशा सोडवायच्या, तर यासाठी आपण कुठे जातो? आपल्या गुरुकडे जातो. जातो की नाही? जनरल आहे आपलं, कुणी गुरुकडे जातो आपण त्या समस्या सोडवण्यासाठी, आहे की नाही? मग गुरु आपल्याला काय करतात? ते सगळ्यात आधी आपल्याला काय म्हणतात? तुम्ही शांत व्हा, विश्राम मध्ये या. जसं गुरुदेवांना एकाने प्रश्न विचारला की मला वाईट सवयी आहेत, मग ती सवय सोडवण्यासाठी मी तुमची शपथ घेऊ शकतो का? तर गुरुदेव काय म्हणतात? जर तुमची सवय सुटत असेल तर नक्की घ्या, नाही तर नुसतीच शपथ घ्यायची ना आपली सवय चालू, असं नाही, आहे की नाही? तर आपण समाजामध्ये बरेच माणसं बघितलेले आहेत की देवावर जातात, तर देवाच्या मूर्तीपाशी जातात, कोणी सेंदूर उचलतंय, कोणी तिथला गुलाल उचलतंय, उद्यापासून मी काय करणार नाही, आणि त्या गुलालाची लालिमा संपायच्या आधी पुन्हा सुरू करतात, आहे की नाही? याच्यामध्ये मुख्य काय आहे? तर तुमची जी वाईट सवय आहे ती सुटणं ते मुख्य आहे. आणि ती कशी सुटते? ह्या सगळ्या बाह्य गोष्टीपासून ती सुटणार नाहीये. तर कशी सुटते ह्याचं अतिशय सुंदर असं विवेचन गुरुदेवांनी केलेलं आहे. तर तुमची वाईट सवय सोडवण्यासाठी 3 प्रकारे आपण सोडवू शकतो. एक पहिला म्हणजे प्रेमामुळं. तुमच्या प्रिय व्यक्तीनं तुम्हाला शपथ घातली की इथून पुढे वाईट सवय जी आहे, सिगारेट असेल, दारू असेल, ती घ्यायची नाही, तर त्या व्यक्तीच्या प्रेमापोटी आपण पुन्हा घेत नाही, त्याला स्पर्श करत नाही. असे उदाहरण आहेत की नाही? ही झालं एक. दुसरं, लोभ. आपण त्याला सांगितलं की ही सिगारेट सोडून दे आणि 2 महिन्यानंतर तुला 1,00,000 रुपये मिळतील. तर मग तो 2 महिने काय, अजून 2.5 महिने सुद्धा तो घेणार नाही. कशामुळं? तर ते 1,00,000 रुपयाचा जो लोभ आहे त्याच्यामध्ये, त्या लोभामुळं, आहे की नाही? काही जण प्रेमामुळं सोडतात, काही जण लोभामुळं सोडतात. आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे भय, भीती. तू आता इथून पुढे सिगारेटला स्पर्श केलास तर 6 महिन्याच्या आत तू मरून जाणार आहेस. मग ते पुन्हा स्पर्श करील का? करणार नाही. नाही करणार,
आहे की नाही? भीती निर्माण झाली ना. हा, समाजामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. काही जण प्रेमामुळं वाईट सवय सोडतात, काही जण लोभामुळं सोडतात, आणि काही जण भयामुळे सोडतात. आता तिन्हीपैकी कशामुळेही जरी सोडली तर महत्वाचं काय आहे? वाईट सवय सोडणं महत्वाचं. मग समाजामध्ये, कुटुंबामध्ये, आपण जिथे जिथे राहतो, ज्यांच्या सहवासात राहतो, त्या ठिकाणी सगळीकडे आनंद, प्रसन्नता ह्याचा प्रसार करणं आपलं कर्तव्य आहे, आपलं काम आहे. तो आपल्यामुळं इतरांना दुःख झालं नाही पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. आणि हे आपण करत असेल तर आपण आत्मज्ञानी आहोत, नाही तर मग नाही येत आत्मज्ञान. तुम्ही किती वाचलेला असेल, तुम्ही किती मोठमोठाले ग्रंथ वाचन केले, ते तुम्हाला तोंडपाठ आहेत, आणि त्याच्यावर तुम्ही उत्कृष्टरित्या बोलू शकता, हे सगळं जरी असलं तरीही पण तुमच्यामुळं जर इतरांना त्रास होत असेल, तुमच्यामुळं इतरांमध्ये तणाव निर्माण होत असेल, तुमच्यामुळं इतरांमध्ये राग निर्माण होत असेल, तर तुम्ही आत्मज्ञानी नाहीये. मग आता हे सगळं आपल्याला हे शिकवणारा, ह्या मार्गामध्ये आणणारा कोण असतो? गुरु असतो, गुरुच. आहे की नाही? म्हणून आपल्या जीवनातला पहिला गुरु कोण आहे? आपली आई. आई आहे ना. आपली आई हा आपला पहिला गुरु आहे. थोडासा विचार करा, आईनं जर भाषा शिकवली नसती आपल्याला, तर आज आपली स्थिती काय राहिली असती? आणि भाषा शिकण्याचं वय जे असतंय, ते वय आपण कुठे घालवत असतो? आईसोबत. मातेच्या सानिध्यात. आईसोबत घालवतो. ती दररोज आपल्याला शिकवते. मग आज जे काय आपण इकडे तिकडे झेंडा मिरवतो, कुणामुळे? आईमुळे. तिने भाषाच शिकवली नसती तर तुम्ही काय मिरवलं असतं, आहे की नाही? त्यानंतर शाळेमध्ये गेल्यानंतर आपल्याला जे शिक्षक शिकवतात, त्यांच्यामुळं आपण पुढे प्रगती केलेली आहे की नाही? पुन्हा जे काय वाईट आहे, काय चांगलं आहे, काय करावं, काय करू नये, हे शिकवणारे सुद्धा आपले गुरु आहेत की नाही? आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे? सत्य काय आहे, असत्य काय आहे, ह्याचं ज्ञान जे देतात ते सद्गुरू, आहे की नाही? हे सगळे आपल्या जीवनामध्ये येणारे कोण आहेत? गुरु आहेत. त्याच्यामुळं मग मी आईला गुरु मानू का, शिक्षकाला मानू का, मला आता आहेत त्या गुरुला मानू का, मागच्याला मानू का, पुढच्याला मानू, हा प्रश्न येतो का? नाही, की नाही? हा प्रश्न केव्हा येतो? जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला, ती व्यक्ती म्हणजेच गुरु आहे, आणि त्या व्यक्तीपासून हटलं तर मग गुरु नाहीये, असं जेव्हा आपल्या मनामध्ये येते, तेव्हा हा कन्फ्युजन निर्माण होते. म्हणून गुरुदेव काय सांगतात की असं द्विधा मनस्थितीत राहायचं नाही, सगळे आपले गुरुच आहेत. जेव्हा प्रश्न विचारला गेला की गुरु ग्रंथ साहिब ह्यांना गुरु मानू का तुम्हाला गुरु मानू, तर त्यांचा पण सन्मान करा, कारण पूर्ण जीवनाचं सार जे आहे ते गुरु ग्रंथ साहिब मध्ये सांगितलेलं आहे. त्याचाही सन्मान करा.
गुरु हे कोणत्या व्यक्ती म्हणून नाही, ते गुरु काय आहे, एक तत्व आहे. आणि त्या तत्वानुसार आपण पुढे पुढे जात असतो. आणि आपल्या जीवनाच्या प्रत्येक मोड मध्ये, प्रत्येक वळणामध्ये आपल्याला कोणी ना कोणी गुरु असतोच. बरोबर आहे की नाही? आणि ते सर्व आपले कोण आहेत? गुरु आहेत. पण एक तत्व अभ्यास हा जीवनामध्ये खूप जास्त महत्वाचा आहे. त्याच्यामुळे काय होतंय, आपल्यामध्ये कन्फ्युजन निर्माण होत नाही. सगळ्यांचा सन्मान करायचा, पण एक तत्व जेव्हा अनुसरतो आपण, तर त्याच तत्वाला अभ्यासित केलं, आपण अभ्यास केला, वैराग्याचा अवलंब करून तो अभ्यास करत राहिलं, तर आपण ह्या ज्ञानाच्या गर्तेमध्ये जातो, खोलवर जातो. म्हणून अतिशय सुंदर असा उपदेश आपल्याला आपल्या गुरुदेवांनी केलेला आहे. उपयोगी बनो. नेहमी मनामध्ये काय विचार असला पाहिजे, की मी इतरांच्या उपयोगी मदतगार कसा होईल, माझं काय होईल याच्यापेक्षा मी इतरांना कशी मदत करू शकेल, हा विचार आपल्या मनामध्ये असला पाहिजे. आणि बघा ना, ह्या ज्ञानामुळं आपल्या जीवनातली भांडणं मिटत असतील. छोट्या छोट्या कारणावरून जी भांडणं, तणाव निर्माण होतात, ते तणाव जर दूर होत असतील, तर चांगलं आहे का वाईट आहे? चांगलंच आहे की नाही? आणि इतरांच्या तणावाचं कारण होण्यापेक्षा इतरांचा तणाव कमी करणं आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख आणि आनंद हे पुन्हा येणं, ह्यासाठी आपण कारणीभूत असेल, तर चांगलं आहे का वाईट आहे? चांगलंच आहे की नाही? आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये, आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये येणाऱ्या कुठल्याही परिस्थितीला धैर्यानं तोंड देण्याची शक्ती आपल्यामध्ये जी आहे, ती शक्तीचा वापर आपण करतो आहोत, ती शक्ती आपल्याला प्राप्त होत आहे. हे चांगलं आहे का वाईट आहे? चांगलंच आहे की नाही? आणि जीवनाच्या प्रत्येक क्षणामध्ये, प्रत्येक वेळेनुसार, प्रत्येक काळामध्ये आपण शांत आहोत. चांगलं आहे की नाही हे? कुठेही घाई नाही, गडबड नाही. चेहऱ्यावर अंतर्गत प्रसन्नता आहे.
मन शांत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं तृप्त आहोत. कोणी काही विचारलं, काही जरी विचारलं तर काय म्हणणार? छान आहे. कसे आहात? छान आहे. काही पाहिजे का? काही नको. काही मागणी आहे का? नाही, सगळं काही मिळालेलं आहे. आणि आपल्या जीवनात बघा, तुम्ही मागे वळून बघा, आपल्याला काय नाही मिळालं. जे जे आपल्यासाठी आवश्यक आहे ते सगळं मिळालं का नाही? मला सांगा, हो का नाही? मिळालं का नाही? आता आपली इच्छाशक्ती जी आहे ती फारच पुढे गेलेली आहे. आणि मग माझ्या इच्छेनुसार मला आताच्या आता जे पाहिजे ते नाही मिळालं तर मग दुःखाचं कारण आहे. पण आता जे मिळालेलं आहे त्यासाठी मी आभारी आहे, कृतज्ञ आहे. बघा, हा भाव ठेवून जेव्हा आपण जीवन जगतो तर कसं असेल जीवन? सांगा बरं, कसं असेल जीवन? कसं असेल ते जीवन? सुखी सुखी जीवन असेल. सुखी जीवन आहे. मग कुणाच्या हातात आहे? आपल्याच. माझ्याच हातात आहे. कुणाच्या हातात नाही, माझ्याच हातात आहे की नाही? म्हणून गुरुदेवांनी आपल्या कोर्स मध्ये खूप सुंदर सांगितलंय, हॅपीनेस इज युअर डिसिजन मोमेंट टू मोमेंट. हॅपीनेस इज युअर डिसिजन मोमेंट टू मोमेंट. म्हणजेच या क्षणी तुम्हाला आनंदी राहायचं का, हे डिसिजन कोणाचं आहे? माझं आहे. बरोबर आहे की नाही? समजा या क्षणी मला सुखी राहायचंय, आनंदी राहायचंय, हे डिसिजन मी घेतलंय, हा निर्णय मी घेतलेला आहे, तर या क्षणी मला दुःखी कोणी करू शकेल का? सांगा बरं. हो करून अनम्यूट करून सांगा. करू शकेल का कोणी दुःखी? या जगात कोणी आहे का की मी या क्षणी ठरवलं की मी आनंदी राहणार, आहे की नाही, तर मला कोणी दुःखी करू शकेल का? नाही करू शकत. आपल्या एंट्री लेवल कोर्स मधला अतिशय सुंदर पॉइंट आहे हा. हॅपीनेस इज युअर डिसिजन मोमेंट टू मोमेंट. प्रत्येक क्षणामध्ये कुणाचा निर्णय? हा माझा स्वतःचा निर्णय आहे की नाही? अष्टावक्र सगळं एवढं ऐकल्यानंतर काय हेच आहे ना, आहे की नाही? पण ते कसं आहे, पक्क होत जाते. प्रत्येक क्षणी जेव्हा जेव्हा असे प्रसंग येतील, परिस्थिती येईल, तर त्यावेळेस आपल्या स्वतःला जेव्हा आपण आठवण करून देतो की हे कुणाचं डिसिजन आहे? माझं आहे. मग बाहेरचे कोणी, इतर कोणी त्याला रिस्पॉन्सिबल आहेत का, जबाबदार आहेत का? आहे की नाही? म्हणून आपल्याला गुरुदेव काय सांगतात की परिस्थिती, तुमच्या भावना, तुमचे विचार, आहे की नाही, परिस्थिती, भावना, विचार, ह्या सगळ्यांसाठी कोण जबाबदार आहे?
मी स्वतः जबाबदार. आणि मग बघा आपली इन्नर पॉवर कशी होते, मग नाही हालत आपण. आपण दुःखी होतो त्याचं महत्वाचं कारण आहे की आपल्या जीवनात जे घडतंय त्याला आपण इतरांना जबाबदार मानतो. मग आजपासून आपला संकल्प काय आहे की माझ्या जीवनात जे काय घडेल माझ्या दृष्टीनं चांगलं असेल, वाईट असेल, योग्य असेल, अयोग्य असेल, जे जे काही घडतंय किंवा माझे भावना आहेत, सुखद असतील, दुःखद असतील, विचार आहेत माझे, आहे की नाही, चांगले विचार असतील, वाईट विचार असतील, जे जे काही असेल त्या सगळ्याला कोण जबाबदार आहे? मी स्वतः. बोट कुणाकडे दाखवायचं? स्वतःकडे. मग बघा आपली आतली जी पॉवर आहे ना ते आपल्याला कुणाला आपण कसल्याही याच्यामध्ये हलणार नाही. म्हणून आजच्या ह्याच्यामध्ये गुरुदेवांनी अतिशय सुंदर सांगितलेलं आहे कि दुख का कारण क्या है, हम दूसरों को, हमारे दुख का कारण दूसरों को समझते हैं हम. है की नाही. माझ्या जीवनामध्ये आलेलं दुःख हे दुसऱ्यांमुळे आलेलं आहे. मेरे सुख दुख का कारण मैं औरों को समझता हूं. ये छोड़ दो तो फिर सुख ही सुख है, सुखच सुख है. कारण आपण स्वभावता कसे आहोत? सुखी आहोत. आणि हे मनामुळे होते. मन के कारण ये होता है. कारण काय आहे? मनाचा स्वभाव आहे चंचलता. चंचलता हा मनाचा स्वभाव आहे की नाही. ते सुखातही जास्त वेळ टिकून राहत नाही, दुःखातही जास्त वेळ टिकून राहते का? कुणाच्या नाही सर. जीवनामध्ये जीवनभर दुःख आलं असं होतंय का? नाही, सगळं क्षणिक असतं. आणि जीवनभर एखादा सुखी राहिला असं होतंय का? नाही होत. नाही सुख सर. दुःखाने मिळून जीवन बनलेलं आहे. आणि हे कशामुळे होते याचं मुख्य कारण म्हणजे मन हे स्वभावता चंचल आहे. मग जेव्हा आपण आता मग याच्यावर पर्याय काय, उपाय काय आहे? तर मनाला शांत करणं. जेव्हा तुम्ही मनाला शांत करता, मन शांत राहते, तर मग त्याचा जो मूळ कार्य आहे चंचलतेचं, ते कार्य स्टॉप होते आणि मग सगळं आपल्या सोबत यायला. छान आहे ना? मस्त सर, एकदम छान. चला, कुणाला काय प्रश्न असतील तर विचारा.